हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचा एकच माझा उद्देश आहे. माझं नाव संगीता शिवकुमार पाटील. मला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे HR मध्ये आणि आता जेव्हा मी जानेवारीमध्ये 15 जानेवारीला माझा लास्ट जॉब क्विट केला आहे. त्यानंतर मी भरपूर जॉब शोधले. LinkedIn, त्यानंतर नोकरीचंसुद्धा मी पेड पॅकेज घेतलं आणि म्हणजे जे काही जॉब्स यायचे रिलेटेड टू प्रिफर्ड लोकेशन्स मी त्यांना अप्लाय करायचे. पण मला कुठलेही सुटेबल जॉब्स किंवा त्यांच्याकडून कॉल्स वगैरे जास्त आलेले नाही. त्याचे रिझन्स मे बी असेही असू शकतात, की जॉब प्रोफाईल असेल. कारण काय होतं ना, की तुम्ही जेव्हा नॉन आय टी फील्डमध्ये असता, त्यावेळेस इनिशियली तुम्ही म्हणजे अशा इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये काम करता, त्यावेळेस काय होतं ना, स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, त्यावेळेस काय होतं, की मल्टिपल रोल्स म्हणजे फंक्शन्समध्ये तुम्ही काम करता. एक्झाम्पल जसं रिक्रुटमेंट आहे, ऑनबोर्डिंग आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे, त्यानंतर पेरोल आहे, मीन्स कंपन्सेशन मॅनेजमेंट आहे, बऱ्याच काही इवन लाईक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आय मीन टू से की HR ऑपरेशन्सचं पण वर्क तुम्ही करता. HR-BP तुम्ही काही वेळा म्हणजे रोल करता. इवन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग पण करता. पण IT इंडस्ट्री किंवा काही मीन्स लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये काय होतं, की प्रत्येक फंक्शनला सेपरेट असा एक पर्सन असतो डेडिकेटेड आणि त्या पद्धतीनं वर्किंग होतं. मग तुमचं जेव्हा असाच पद्धतीनं जेव्हा वर्क एक्सपिरियन्स वाढतो, जसा 10 इयर्स, 12 इयर्स होतो, त्यानंतर काय होतं, जेव्हा तुम्ही अशा लार्ज स्केलमध्ये म्हणजे तुमचं कसं होतं, की तुमची एक सॅलरी 10 लॅक्स, 12 लॅक्सपर्यंत जाते. त्यानंतर तुम्ही स्टार्टअपला जर तुम्ही अप्रोच करत असाल, त्यावेळेस त्यांची एवढी कॅपॅसिटी नसते, की ते तुम्हाला पुढे 15 लाख ते 20 लाख किंवा अशा पद्धतीने तुम्हाला पॅकेजेस देतील. आणि अशा एखाद्या कंपनीने तुम्हाला सपोज सिलेक्टही केलं आणि ऑफरही दिलं, पण माहिती नाही आहे त्याची स्टॅबिलिटी किती दिवस असेल किंवा त्यांना तुमची सॅलरी परवडणार आहे की नाही परवडणार आहे हा हा पण आहे. म्हणजे तुमची सिक्युरिटीचा इश्यू असतो. जेव्हा तुम्ही लार्ज स्केल्स इंडस्ट्रीमध्ये अप्रोच करता, त्यावेळेस तुमचं एक्सपिरियन्स ते मोस्टली काउंट का नाही करत? कारण त्यांना असं वाटतं, की तुम्ही कोणत्या एका फंक्शन्समध्ये एक्सपर्ट नाही आहे. तुम्ही मल्टिपल रोल्स, डोमेन्स तुम्ही हँडल केलेले आहेत. त्यामुळे ती कंपनीज तुम्हाला घेण्यासाठी मीन्स दे अव्हॉइड यू. सो अशा सगळ्या पद्धतीमध्ये काय होतं ना, की तुम्हाला म्हणजे एक सुटेबल जॉब मिळत नाही. एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की आपल्याला जसा रोल हवा आहे, एक चांगली सॅलरी किंवा सॅटर्डे, संडे ऑफ असे जे जॉब्स आहेत, ते आपल्याला मिळणं कमी होतात. तर मग फायनली काय झालं, तर आज मी तुम्हाला हे सांगायचं आहे बेसिकली, की HR प्रोफाईल एवढे दिवस केल्यानंतर आता मला हे कळालं, की एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी अशा स्टार्टअप कंपनीजमध्ये काम केलेलं आहे. तर त्यावेळेस येस. सो मल्टिपल स्टार्टअप कंपनीजमध्ये तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला स्क्रॅच लेव्हलपासून एक्सपिरियन्स तर तुम्ही गेन करताच. पण काय होतं ना, की एक्झॅक्टली एका फंक्शनमध्ये तुम्ही एक्सपर्ट नसता. जसं जेव्हा लार्ज स्केल्स कंपनीज असतात, तर त्यांच्या इथले तुम्ही जर प्रोसेस वगैरे पाहिलेत, तर एखादा व्यक्ती ऑनबोर्डिंग करत असेल, तो डीपली सगळ्या गोष्टींना फॉलो करतो. इवन म्हणजे त्याचे सगळे प्रोसेसेस असतात आणि सिस्टम्स असतात त्या पद्धतीने इवन सॉफ्टवेअर सगळ्या गोष्टी ते फॉलो करतात. पण जेव्हा तुम्ही स्टार्टअपमध्ये काम करता, त्यावेळेस काय होतं ना, भरपूर प्रोसेसेस आपण मिस करतो किंवा आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीने फॉलो करत नाही. आणि इवन मी असंही पाहिलं स्टार्टअप कंपनीजमध्ये खूप कमी एचआर्स असतात. इवन कधी-कधी तर एकच एचआर पूर्ण सगळ्या फंक्शन्स हँडल करतात. ठीक आहे, त्यावेळेस त्यांची स्ट्रेंथ मे बी 300 असेल, कंपनीची 400 असेल. कारण त्यांना तेवढी सॅलरी परवडत नाही, की ते प्रत्येक फंक्शनसाठी एक एचआर ठेवतील. मग अशा पद्धतीने जेव्हा होतं त्यावेळेस काय होतं ना, की तुम्ही म्हणजे काय करता, की जेव्हा ज्या गोष्टीची प्रायोरिटी असेल त्या प्रायोरिटीज नुसार तुम्ही काम करता. जसं की आता रिक्रुटमेंट आहे. तुम्ही रिक्रुटमेंटकडे फोकस करता. मग लगेच एम्प्लॉयी जॉइनिंग्स वगैरे ह्या गोष्टी जशा आहेत, ज्या प्रायोरिटी वाईज वर्क असतं त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करता. पण त्याच्यामध्ये तुम्ही डीपली वर्किंग करत नाही, तुम्ही एक्सपर्ट नसता त्यामध्ये आणि मग पुढे तुमच्या करिअरला प्रॉब्लेम येतो. तर आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे,
स्पेसिफिकली कोणी HR ह्याच्यामध्ये म्हणजे माझा व्हिडिओ कोणी HR बघत असेल तर अशा सारखं त्यांनीही केलं असेल आणि मी इनिशियलीच सांगेल, की असं मी सांगणार नाही, की तुम्ही स्टार्टअपमध्ये काम करू नका किंवा तुम्ही लार्ज स्केलमध्येच काम करा किंवा सगळे फंक्शन्स तुम्ही हँडल करू नका, असा माझा उद्देश नाही आहे व्हिडिओ बनवायचा. परंतु मी आत्तापर्यंत माझी जी ओव्हरऑल HRची जर्नी आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलं. मी मल्टिपल कंपनीजमध्ये, मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये मी 6 डिफरंट इंडस्ट्रीजमध्ये काम केलं आहे. रिअल इस्टेट आहे, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन आहे, त्यानंतर कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग आहे, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी आहे. अशा वेगवेगळ्या कंपनीजमध्ये केलं आहे. काही वेळा मी HR, BPचा रोल इवन स्टेक होल्डरसोबत मीटिंग्स वगैरे सगळ्याच फंक्शन्स मी हँडल केलेल्या आहेत. पण काय होतंय ना, आता मला करिअरला चॅलेंज येतोय. तर मी आता असा डिसाईड केलंय, की आपलं जे म्हणजे जेव्हा मी HRचा प्रोफाईल करायची त्यावेळेस मी मल्टिपल वेगळे प्रोफाईल पण कधी-कधी मी डिजिटल मार्केटिंगलाही सपोर्ट केलेला आहे. कधी-कधी सेल्सवाल्यांचे रिपोर्टिंग घेतलेले आहेत. त्यांच्यामुळे मला माहिती आहे, की सेल्स कसा होतो, कसा करायचा आहे, पिचिंग कसं द्यायचं. तर ह्या ह्या गोष्टी म्हणजे कधीही कुठल्याही गोष्टी वाया जात नाहीत. म्हणजे काही कंपनीजमध्ये हे अप्रोच किंवा हे वर्किंग केल्यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तेच मी माझ्या बिझनेससाठी आता यूज करणार आहे. मी काही दिवसापूर्वी असं ठरवलं, जर असे सगळे चॅलेंजेस येत असतील, तर मी स्वतःचा बिझनेस का नाही स्टार्ट करू शकत? कारण मी आज 9 तास जर दुसऱ्यांच्या बिझनेससाठी देत असेल आणि एवढं हार्डवर्क करत असेल आणि त्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी नाही आहे किंवा मला माहिती आहे, की पुढे जर मी 10 ते 15 वर्षही जर HR फंक्शनमध्ये काम केलं, तरीसुद्धा माझी सॅलरी काही 35 लाख पेक्षा जास्त होणार नाही. कारण त्यावेळेस डेफिनेटली जेव्हा यंग जनरेशनची मुलं वगैरे येतील, त्यावेळेस काही फंक्शन्स, काही टूल्स नवीन येतील, ठीक आहे. त्यानंतर आपण तेच ओल्ड फंक्शन्स किंवा ओल्ड प्रोसेसेस जर आपण इम्प्लिमेंट करत असू, तर आपल्याला कोणीही हायर करणार नाही आणि त्यावेळेस आपली सॅलरी कंपनीजला नाही परवडणार. कारण त्यांना जर यंग मुलं न्यू म्हणजे न्यू पिढी जर मिळत असेल, जी कमी सॅलरीमध्ये खूप चांगलं त्यांचं आउटपुट काढून देत असेल, तर मग ते का आपल्याला हायर करतील? हा पण एक मुद्दा आहे. तर मी असं ठरवलं आहे, की माझा स्वतःचा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टचा बिझनेस करायचा. मग त्यामध्ये मी सुरुवात कुठून केली, तर मी शुभम रोडे सरांचा क्लास अटेंड केला. कारण जेव्हा पण मी Facebook वगैरे पाहायची, त्यावेळेस खूप काही असे ॲड्स, प्रमोशनल वगैरे यायचे. त्यानंतर मला असं वाटायचं, की म्हणजे काय होतं ना, जेव्हा तुम्ही जॉब सोडून बिझनेस करायचा तुमचा माइंडसेट होतो, त्यावेळेस तुमच्या म्हणजे काही दिवस तर तुम्ही खूप स्ट्रेस्ड असता. कारण तुम्हाला कॉन्स्टंट इन्कमची सवय झालेली असते आणि असं सतत वाटत असतं, की बिझनेस सक्सेसफुल होणार की नाही किंवा मला जे मंथली 80,000, 70,000, 50,000 जे काही तुमची सॅलरी होती, तेवढं इन्कम होईल की नाही? कारण तुमच्या जबाबदाऱ्या असतात. तर ह्यामध्ये आपण आहे ना, बिझनेस करण्यासाठी खूप घाबरतो आणि आपण पुढे येत नाही. पण ह्याच गोष्टीमुळे काय होतं ना, आज इंडियामध्ये ओव्हरऑल 100% पैकी फक्त 4% लोकच बिझनेस करतात. कारण काही लोकं असं आहे, की बिझनेस करण्यासाठी स्टार्ट करतात आणि सोडून देतात. काही लोकं असे असतात, की त्यांच्या मनातच असतं, की करायचं आहे, करायचं आहे, पण त्याला कधी अ, योग्य वेळ येत नाही. पण माझ्यासाठी असं आहे, की हीच खरी वेळ आहे. तुम्ही ओळखा आणि सुरुवात करा. मला माहिती आहे, जर तुमचा माइंडसेट ठेवा 2 वर्ष, की असं समजा, की अ, काहीच पर्याय नाही. म्हणजे जॉब, बिझनेस असं जर तुम्ही केलं, तर तुम्ही काहीच नाही करू शकणार आणि जर सपोज तुम्हाला जॉब मिळालाही, तर तुम्ही प्लॅन करा, की तुमचं म्हणजे लाईफमध्ये काय गोल आहे. प्रत्येकांना एक गोल असणं महत्त्वाचं आहे. कारण काय होतं ना, की आपण सतत असं प्रत्येकाचा गोल असतो किंवा काही लोकं जॉब हे फक्त टाईमपास म्हणून करतात, की चला ठीक आहे, थोडे पैसे येत आहेत, आपलं मौज मजा, आपली लाईफ एंड. पण काही लोकं असे असतात, की त्यांना खरंच लाईफमध्ये एक चांगलं इन्कम पाहिजे. त्यांना त्यांची लाईफस्टाईल अपग्रेड करायची असते किंवा लाईफमध्ये काही गोल्स असतात, त्यांना ते अचीव्ह करायचे असतात. त्यापैकी मी एक आहे. कारण आता मी बाकी सगळ्या पासून तरी मी खूप पुढे आली आहे. जसं की एक एक्झाम्पल असं होतं, की खूप दिवसा अगोदर म्हणजे जेव्हा मी लहान होती, त्यावेळेस मला असं वाटायचं, की मला कलेक्टर व्हायचं आहे किंवा मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा काय. पण घरातल्या परिस्थितीमुळे
नसते किंवा अशा काही गोष्टी होतात, की ज्यामुळे तुम्ही ते करियर चूज नाही करू शकत किंवा ते कंप्लीट नाही करू शकत. मग आता अशी वेळ आहे, की माझी एज पण आता मी ऑलमोस्ट म्हणजे 33 इयर्स ओल्ड आहे. तर ना मी गव्हर्नमेंटसाठी म्हणजे लाइक आय कान्ट बी लाइक IAS, IPS कारण आता तो एज कॅटेगरी निघून गेलेली आहे. त्यानंतर दुसरं डॉक्टर, इंजिनिअर तर तो प्रश्नच येत नाही कारण मी ऑलरेडी आता मास्टर्स आहे आणि मी MBA केलं आणि त्यानंतर HRचं फील्ड चूज केलं होतं, तर आता मी ते करू शकत नाही. तर आता सक्सेस होण्यासाठी माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे बेस्ट बिझनेस. ठीक आहे. मी एक गोष्ट सांगते, की तुम्हाला खूप जास्त मेहनती व्हावं लागेल. म्हणजे स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क. तुमचं सेन्स ऑफ माइंड, इव्हन तुमची मॅच्युरिटी ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर तसंच आहे, की आता मी ठरवलंय, की माझ्याकडे हा एकच ऑप्शन आहे. आता मला जॉब, बिझनेस असं नाही, फक्त बिझनेस आणि जो वेळ मी 9 तास माझ्या जॉबला सोडून मी जर बिझनेसला दिला, तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये खूप ग्रोथ होईल. फक्त बिझनेसला थोडासा वेळ लागतो. सगळे कॉन्टॅक्ट्स बनवायचे, बिझनेसमध्ये डीप स्टडी करावी लागेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते, बिझनेस करायचा म्हणजे प्रत्येकाच्या माइंडमध्ये असं असतं, मी काय बिझनेस करू? मला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे? मी म्हणते, की पहिले तुम्ही तुमची पर्सनॅलिटी ओळखा. प्रत्येकजण बिझनेस करू शकत नाही, कारण काही जणांना झेपत नाही. काही जणांना असं वाटतं, की ते मेहनत करू शकत नाही. ते मेहनत करण्यासाठी बनलेलेच नसतात आणि काही लोक असे असतात, की येस, ते खूप मेहनत करतात, पण चुकीच्या ठिकाणी मेहनत करतात, ज्याचं त्यांना योग्य म्हणजे मोबदला मिळत नाही. तर त्यांच्यासाठी डेफिनेटली बिझनेस इज अ गुड आयडिया. पण आता लोकांच्या मनात येत असेल, की बिझनेस म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंट किंवा खूप काही प्रॉब्लेम्स, कोण सपोर्ट करेल, कसं करेल? मी म्हणते, की ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत. बिझनेस तुम्ही आज आहे ना 10,000 पासून पण स्टार्ट करू शकता. त्याच्यासाठी काही असं नाही, की करोडोची इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला मोठी कंपनी टाकायची आहे, खूप लोकांना हायर करायचं आहे, त्यांना सॅलरी द्यायची आहे, खूप प्रोडक्शन करायचं किंवा एनिथिंग लाइक दॅट. तसं काहीही नसतं. सगळ्यात अगोदर तुम्ही जो कोणता बिझनेस करणार आहात, तुम्ही ठरवलंय, त्या बिझनेसबद्दल तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या. जमत असेल तर एखाद्याकडे तुम्ही फ्रीमध्ये किंवा मी तर असं म्हणेन, की तुम्ही त्याच्याबद्दल नॉलेज म्हणजे प्रॅक्टिकल पण तुम्ही त्यांच्या इथे करा. काम वगैरे करा, शिका अगोदर व्यवस्थित. त्यांचं प्रॉपरली स्टडी करा, मार्केट स्टडी करा, मार्केट रिसर्च करा. त्यानंतर मग तुम्ही तो बिझनेस करू शकता की नाही, त्याचे प्रॉब्लेम्स, प्रॉज एंड कॉन्स सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. जेव्हा तुम्हाला कळेल, की येस आता मला करायचं आहे, त्यावेळेस हळू-हळू स्टेप तुम्हाला पुढे करायचे. जसं की तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला आता एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे. तुम्ही सगळ्या म्हणजे गोष्टी स्टडी केल्यात, पॉलिसीज वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुमची पहिली स्टेप ही असली पाहिजे, की तुमचं कंपनीचं नाव काय ठेवलं पाहिजे. त्यानंतर बिझनेस कुठून येईल, सप्लायर्स, बायर्स हे कुठून शोधले पाहिजे आपण, कसे शोधले पाहिजेत. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करताना एक्सपोर्टच्या पॉलिसीज काय आहेत, इम्पोर्टच्या पॉलिसीज काय आहेत, इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला कसं सपोर्ट करणार आहे, एक्सपोर्टमध्ये करणार आहे का इम्पोर्टमध्ये करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या नेटवर्कमध्ये कुठली लोकं असतील, आपण त्यांना कसं ॲप्रोच करायचं, अशा भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे. तर माझं असं म्हणायचं म्हणजे म्हणण्याचा उद्देश हाच आहे, की तुम्ही अगोदर स्टडी करा, त्यानंतर हळू सुरुवात करा. डोक्यात ही गोष्ट नक्की ठेवा, की मला जॉबसारखं महिना संपला, की मला 80,000 सॅलरी क्रेडिट झाली, 50,000 सॅलरी क्रेडिट झाली, असं होणार नाही. तुम्ही जितकी मेहनत कराल, तसं तुमचं इन्कम होतं बिझनेसमध्ये. तुम्ही जास्त मेहनत केली, जास्त इन्कम. कमी मेहनत केली, कमी इन्कम. तुम्हाला बिझनेसमध्ये लेझी होता येणार नाही. तुम्हाला कंटिन्यू बिझनेस सेट होईपर्यंत आज तुम्ही बघत असाल मोठे-मोठे बिझनेसमॅन आहेत, जसे टाटा, बिर्ला, अंबानी असे मोठे-मोठे जे कोणी बिझनेसमॅन होऊन गेले, त्यांची ही 4th जनरेशन, 5th जनरेशन आज आहे. त्यांनी अगोदर म्हणजे त्यांची जी फर्स्ट पिढी आहे, त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी मार्केटमध्ये ट्रस्ट बिल्ड केला. त्यानंतर खूप मेहनत केली, खूप स्ट्रगल केलं, एक ब्रँड बिल्ड केलं. त्यानंतर त्यांची सेकंड जनरेशन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, अपडेट्स वगैरे करत आली. तर ह्या गोष्टी आहेत. पण असं नाही आहे, की त्यांची सेकंड पिढी आल्यानंतर त्यांना खूप आराम आहे आणि ते बसलेत, असं कधीच होऊ शकत नाही. कारण बिझनेस ही अशी गोष्ट आहे, की तुम्ही जर एकच गोष्ट कंटिन्यू करत असाल, तर बिझनेसमध्ये खूप अपडेट्स होतात
आणि त्या अपडेटनुसार जर तुम्ही पुढे नाही गेलात, तर मग कुठे ना कुठे तुम्ही मागे राहता. अ, त्यामुळे असं आहे इवन जॉबमध्येही तुम्हाला माहिती आहे आजकाल इवन रिसेशनमध्ये भरपूर लोकांचे जॉब जात आहेत किंवा असं होतंय की न्यू जनरेशन्स न्यू अपडेट्स घेऊन आज मार्केटमध्ये येतीये, तर त्यांना लोकं जास्त अप्रोच करतात. ते स्मार्ट वर्किंग आहेत आपल्यापेक्षा. आपण फक्त हार्ड वर्क करतो, स्मार्ट वर्क करत नाही. त्यामुळे लोकं त्यांना प्रिफर करतात. ठीक आहे, आज एक एक्झाम्पल सांगायचं तर एक्सेल. आपल्यापैकी भरपूर जणांना एक्सेल हा बेसिकच येतो. पण आताची नवीन पिढी त्यांना ॲडव्हान्स एक्सेल येतं. आपण गधा मजदुरी टायपिंग करत बसणार. पण आत्ताची त्या फॉर्म्युल्यानुसार सगळे सॉल्व्ह करून टाकणार. तर ऑब्व्हियसली म्हणजे कंपनी का म्हणजे तुम्हाला हायर करेल ना, ती न्यू जनरेशनलाच हायर करेल. तर माझं सगळ्यांना म्हणजे विनंती आहे, की मी जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही पण विचार करा. तुम्हाला जॉब जरी करायचा असेल, इट्स युअर चॉईस आफ्टर ऑल. म्हणजे तुमचे काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा तुम्ही सिंगल अर्निंग पर्सन असाल, तर मग त्यावेळेस मी असं रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, की तुम्ही जॉब करत बिझनेस कसं करू शकता, काय त्याची आयडिया घेऊ शकता काही दिवस. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की आता मी पूर्णपणे सशक्त आहे, मी करू शकते, त्यावेळेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. थँक यू सो मच.